मित्रांनो, आपण आज मॅजिक वॉटरिंग कॅन या पाठामध्ये सांगितलेली कृती करून पाहणार आहोत। यासाठी आपल्याला सुरुवातीचे जे साहित्य लागणार आहे, खिळा, एक हातोडी आणि एक टीन म्हणजेच डब्बा, ते आपण या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे। टीन घेतलं आहे, खिळा घेतला आणि हातोडी घेतली आहे आणि पुरेसं पाणी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जे आपल्याला कृती करायची आहे ते डब्याच्या पाठीमागं होल मारून घ्यायचा आहे। एक होल मारायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या डब्याच्या टोपणाला अनेक छिद्र पाडून घ्यायचे आहेत। त्यानंतर डब्यात पाणी ओतायचं आहे। ओतताना त्या ठिकाणी बोटाने काय करायचं, छिद्र झाकायचं आहे। त्याला आपण खिळ्यानं टोपणाला छिद्र आणि डब्याला छिद्र मारून घेऊया। डब्याच्या खालच्या बाजूला आपण एक छिद्र पाडून घ्यायचं आहे। छिद्र जास्त मोठं होऊ देऊ नका। या ठिकाणी पहा, आपण डब्याच्या पाठीमागे छिद्र केलेलं आहे। यानंतर या टोपणाला छोटी छोटी छिद्र मारून घ्यायची आहेत। मोठी छिद्र होऊ द्यायची नाही। हवेचा दाब या तत्वानुसार या ठिकाणी हे मॅजिक वॉटरिंग टँक कॅन तयार होणार आहे। तर पहा, टोपणाला आपण अनेक छिद्र पाडून घेतलेली आहेत आणि याच्या बॉटमला आपण एक छिद्र पाडून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण कॅन भरून पाणी घेणार आहोत। पण पाणी भरत असताना जे खालचं छिद्र आहे त्या छिद्रावर बोट ठेवायचं आहे। यानंतर तो पण हे एअर पॅक लावून घ्यायचा आहे आणि हलकासा हात लावून या ठिकाणी हे कॅन जे आहे ते उपडं करायचं आहे आणि हलगत हात काढून घ्यायचा आहे। तर आपल्या लक्षात येते की यातलं पाणी सांडत नाही। परंतु जेव्हा आम्ही हलकंसं बोट वरच्या बाजूनं काढतो तेव्हा पाऊस सुरू होतो। जादूसारखं या ठिकाणी हे वाटायला लागतं। बघा, मी बोट काढलंय, बोट ठेवलं तर हे पाऊस बंद होतो। जादू जशी होते त्याप्रमाणे मुलांना वाटायला लागतं आणि फार आनंददायी प्रयोग आहे हा। हवेचा दाब वरून पाण्यावर पडला तरच पाणी खाली येतं आणि या बोटामुळे हवेचा दाब आपण वरनं पडायचा बंद करतो। त्यामुळं या ठिकाणी पाणी खाली जायचं थांबतं आणि त्याचबरोबर वरचं बोट बंद केल्यानंतर हवेचा दाब जो आहे तो खालून पाण्याला थांबवून ठेवतो आणि सोडल्यानंतर वरचा हवेचा दाब जास्त झाल्यामुळे हे पाणी खाली यायला लागतं। प्रयोग आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू। टाळ्या वाजवा रे।